या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, मांजा ऑफिसमधून निघून गेल्यावर नेहा शिवाला विचारत असते की मांजाला काय झालं, तो असा अचानक का निघून गेला. तर शिवा म्हणत असतो की आपण त्याबद्दल काही बोलायलाच नको. आणि मग तो नेहाला वैतागून सांगू लागतो की सीता आईला शिवा आवडत नाही, त्यामुळे तिला असं वाटतं की आपलं दोघांचं लग्न व्हावं. मात्र घरातील इतरांची काहीतरी वेगळीच इच्छा आहे. आणि त्यावर नेहा म्हणते की कोणाला काय वाटतं त्यापेक्षा तुझ्या मनाला काय वाटतं ते आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुझ्या एका निर्णयामुळे आपल्या दोघांचं आयुष्य तर बदलणारच आहे, मात्र त्याचसोबत आपल्या कुटुंबांचं सुद्धा. त्यामुळे तू पुन्हा एकदा विचार कर. आणि मग ती आशूला विचारते की आधी तर तुला असं वाटत होतं ना की आपल्यामध्ये फक्त मैत्री असावी, मग अचानक तू लग्नाला होकार का दिला. आणि त्यावेळी आशूला काय उत्तर द्यावं ते कळत नाही, पण तरीही तो नेहाला म्हणतो कारण तुझा आपल्या लग्नाला विरोध होता ना, तुला असं वाटत होतं की आपल्यामध्ये फक्त फ्रेंडशिप असायला हवी, आपल्यात जे काही नातं होतं ते ऑकवर्ड वाटत होतं ना तुला, त्याचमुळे मी या लग्नाला होकार दिला. आणि त्यावेळी नेहा म्हणते की आशू, हे तू काय बोलतोयस, तू खरंच मनापासून लग्नाला होकार दिला आहेस ना, अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. मात्र त्यावेळी आशू म्हणतो की हो नेहा, मी लग्नाला मनापासूनच होकार दिलेला आहे, मला हे लग्न करायचं आहे. आणि ते ऐकून नेहा मनाशी म्हणते की आशू हो म्हणतोय खरा, मात्र मला असं वाटतंय की तो हे सगळं मनापासून बोलत नाही आहे. पण मग तो तरीही होकार का देतोय यामागचं कारण शोधून काढायलाच हवं. तर दुसरीकडे मांजा गॅरेजवर जाऊन शिवाला ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगतो. आणि त्यामुळे शिवा त्याच्यावर ओरडत म्हणते की तू आशूसोबत मैत्री का तोडली, मी म्हटलं होतं ना की तुम्ही सगळ्यांनी त्याच्याशी चांगलं वागायचं. मात्र शिवाचे सगळे मित्र म्हणत असतात की आम्ही आशूसोबत असंच वागणार. मात्र शिवा त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते. संपदा आणि रॉकीसुद्धा शिवाला म्हणत असतात की आशूसोबत असंच वागायला हवं, तरच त्याला त्याची चूक समजेल. मात्र शिवा म्हणत असते की तुम्हाला का कळत नाही आहे, तुम्ही जर त्याच्याशी असं वागलात ना तर तो अजून गोंधळून जाईल, तुम्ही त्याच्याशी प्लीज चांगलं वागा. मात्र कोणीही शिवाचं ऐकत नाही. चंदनसुद्धा म्हणत असतो की आधीच तो आशू डोकं फिरल्यासारखं वागतोय आणि जर त्याला आम्ही साथ दिली ना तर तो खरंच त्या नेहासोबत लग्न करेल. मात्र शिवा म्हणत असते की असं काही होणार नाही आहे, माझ्या प्रेमावर विश्वास आहे आणि तुम्ही पुढे जे काही होईल ते नशिबावर द्या ना सोडून. माझी खात्री आहे आशूच्या नावाचं मंगळसूत्र फक्त माझ्याच गळ्यात असेल. आणि त्यामुळे मग शेवटी नाईलाजाने सगळेजण म्हणतात की ठीक आहे, तू जे बोलतेस तेच आम्ही करू. तर शिवा त्या सगळ्यांकडून तसं वचन घेते आणि नाईलाजाने शिवासाठी सगळेजण तिला वचनही देतात की आम्ही यापुढे आशूसोबत चांगलं वागू. मात्र मग त्यानंतर त्यांना प्रश्न पडतो की आधीच आपण आशूला एवढं बोललो आहे, आता त्याला कसं मनवायचं. त्यानंतर शिवा बाहेर जाते कारण नेहा तिला भेटण्यासाठी आलेली असते. नेहा तिला विचारत असते की तुला कळलं असेलच ना, आशूने मला लग्नासाठी होकार दिलाय. आणि त्यावेळी शिवा हसतच म्हणते की हो, मला खात्री होतीच. तर नेहा घाबरून म्हणते की अगं शिवा, हे काय बोलतेस तू, तुला कळतंय का, त्या तुझ्या नवऱ्याने मला लग्नाला होकार दिलाय, मला अजिबात त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे. तर शिवा हसतच म्हणते की माझा नवरा काय एवढासुद्धा वाईट नाही आहे. तर नेहा तिला समजावते की शिवा, तू इतकी रिलॅक्स कशी काय राहू शकते, आपलं बोलणं कॅज्युअली नाही आहे, तुला माहिती आहे ना, जर खरंच माझं आणि आशूचं लग्न झालं तर. मात्र शिवा म्हणत असते की माझी खात्री आहे असं काही होणार नाही. उलट आता जसजसा तुमच्या लग्नाचा दिवस जवळ येईल ना, तशी आशूला माझी आणि त्याच्या नात्याची किंमत कळेल. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच दिव्या त्या ठिकाणी येते. मात्र नेमकी नेहा दिव्याला बघते आणि हळूच आशूला म्हणते की दिव्या इकडेच बघत आहे. आणि त्यामुळे त्या दोघीजणी लगेच भांडायला सुरुवात करतात. तर दिव्या मनाशी म्हणत असते या आशूची आजी आणि माझी बायको काय करतायत. आणि मग त्यानंतर ती त्या दोघींच्या जवळ जाते. तर नेहा आणि शिवा मुद्दाम एकमेकींशी भांडायला सुरुवात करतात. शिवा म्हणत असते की जा आणि त्या आशूसोबत लग्न कर, परत इकडे येऊ नको. तर नेहा म्हणत असते की माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्यामध्ये यापुढे तू यायचं नाही. त्या दोघींचं ते भांडण बघून दिव्या म्हणते की अरे हे काय चाललंय तुमचं. आणि मग ती शिवाला तेथून घेऊन निघून जाते. मात्र ते बघून नेहा हसत असते. ती म्हणत असते की मी इथे जर ॲक्टिंग करू शकते तर नक्कीच आशूसमोरही ॲक्टिंग करेल. आणि मग ती हसतच आशूकडे जाण्यासाठी निघते.
दुसरीकडे शिवाचे सगळे मित्र आणि त्यांच्यासोबत मांजासुद्धा आशूकडे येतात. त्यांना बघून शिवा विचारतो की हे सगळं काय आहे, तर ते सगळेजण त्याला जिजू जिजू म्हणत त्याच्या जवळ जातात आणि त्याची माफी मागतात. मांजासुद्धा म्हणत असतो की मी उगाच तुझ्याशी मैत्री तोडली, पण आता मी परत तुझ्याशी मैत्री करतोय आणि ते एकमेकांना मिठी मारू लागतात. तर शिवा म्हणत असतो की काल तर तुम्ही मला सगळे इतके बोललात, मग आज अचानक काय झालं? तर मांजा म्हणत असतो की आता आमचं मत बदललं आहे, आम्ही तुझ्या लग्नाला मान्यता दिली आहे. आता तुझ्या लग्नात जी काही कामं करावी लागतील ना, ती सगळी कामं आम्ही करू, तू काही काळजी करू नको. आणि त्यांचं असं अचानक बदललेलं वागणं बघून आशू मात्र काळजीतच पडतो. त्यानंतर रात्री सीता आई आणि कीर्ती आशूला त्याच्या लग्नाची वेगवेगळी खरेदी दाखवत असतात. आशूला मात्र त्यात काही इंटरेस्ट नसतो. तर उर्मिलासुद्धा हे सगळं वैतागूनच बघत असते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच नेहा त्या ठिकाणी येते. आशूला भूक लागल्यामुळे सीताई काहीतरी बनवायला किचनकडे जाण्यासाठी निघते, मात्र नेहा म्हणते की मी काहीतरी बनवेल आणि मग त्यानंतर ती आणि उर्मिला किचनमध्ये जातात. दुसरीकडे दिव्याने खूप शॉपिंग केलेली असते आणि ती त्या शॉपिंग बॅग चंदनकडे देत म्हणते की तू प्लीज या गॅरेजमध्ये ठेव, मला जशा हव्या असतील तशा मी घेऊन जाईल. तर चंदन म्हणत असतो की हे सगळं काय आहे, कोणी दिलं तुला? पण दिव्या म्हणत असते की तुला काय करायचं आहे? तर चंदन म्हणत असतो की असं कसं, मी तुझा नवरा आहे ना, आधी तर हे सगळं मी आणायचो, मग आता हे तुला सगळं कोण देते? तू काय दुसऱ्या कोणाला डेट तर करत नाही आहेस ना? आणि त्यावर दिव्या वैतागून म्हणते की हे काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का? तुला जर या बॅग्स नसतील ठेवायच्या ना तर नको ठेव, आणि ती रागातच तेथून निघून जाते. चंदनला मात्र संशय असतो की ही नक्कीच काहीतरी चुकीचं करते, त्याशिवाय ही एवढी घाबरली नसती, आणि मग तो दिव्यावर लक्ष ठेवायचं ठरवतो. दुसरीकडे देसाईंच्या घरातील सगळेजण शेकोटीजवळ बसलेले असतात. त्यानंतर नेहा त्या सगळ्यांसाठी छान खीर बनवून घेऊन येते. तिने खूपच घाण खीर बनवलेली असते आणि ती मनाशी म्हणत असते की माझी खात्री आहे आता हे सगळेजण ही खीर खाऊन मला नक्की रिजेक्ट करणार. मात्र सगळ्यांनाच ती खीर खूप आवडते, त्यामुळे नेहा काळजीत पडते. तिला प्रश्न पडतो की ही खीर इतकी चांगली कशी काय झाली? आणि त्यावेळी कीर्तीला आठवतं की तिनेच आधी ती खीर टेस्ट केली होती आणि नेहाची इमेज सगळ्यांसमोर चांगली राहावी म्हणूनच मग तिने ती खीर व्यवस्थित केलेली असते. आणि मग ती हळूच नेहाजवळ जात तिला म्हणते की यावेळी तर वाचवले मी तुला, पण प्रत्येक वेळी वाचवेलच असं नाही. आणि ते ऐकून नेहा मनाशी म्हणते की आता या कीर्तीताईंपासून कसं वाचायचं काय माहिती, आता तरी शिवाचा प्लॅन वर्क व्हायला हवा. तर दुसरीकडे आजींना खूप भूक लागलेली असते, त्यामुळे त्या शिवाला काहीतरी बनवायला सांगतात. तर शिवा त्यांना विचारते की आजी मी तुझ्यासाठी नूडल्स बनवू का? आणि त्यावर आजी हो म्हणतात. तर दुसरीकडे नेहा घरी जाण्यासाठी निघालेली असते, मात्र तिलाही भूक लागलेली असते. त्यामुळे मग आशू म्हणतो की तू चल पुन्हा घरात, मी तुझ्यासाठी छान नूडल्स बनवतो. तर इकडे शिवा आजींसाठी नूडल्स बनवत असते आणि त्यावेळी आजींना सांगत असते की आजी तुला माहिती आहे का, माझ्या हातचे नूडल्स आपल्या आशूला खूप आवडतात. तर इकडे आशूसुद्धा नेहासाठी नूडल्स बनवत असतो आणि मग त्यानंतर आजी त्या नूडल्स टेस्ट करतात आणि शिवाचं तर खूपच कौतुक करतात. तर जेव्हा नेहा आशूने बनवलेल्या नूडल्स खाते तेव्हा ती म्हणते की खरंच आशू खूप छान नूडल्स बनवले आहेत तू, पण तुला कोणी शिकवलं? मात्र आशू काही शिवाचं नाव घेत नाही, मात्र नेहा त्याच्याकडे बघून मुद्दाम हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.